शालेय जीवनात मुलांच्या अभ्यासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. परंतु धडे वाचा, पाठांतर करा, प्रश्नांची उत्तरं वारंवार लिहा या पारंपरिक पद्धतीच बहुतेक वेळा वापरल्या जातात. त्यामुळे केवळ स्मरणशक्तीवर भर दिला जातो. जर अभ्यासासाठी प्रभावी आणि वैविध्यपूर्ण पद्धतींचा वापर केला तर मुलांचा शैक्षणिक परफॉर्मन्स सुधारू शकतो, त्यांची उत्पादकता वाढू शकते आणि आयुष्यभर उपयोगी पडणारी अध्ययन कौशल्ये विकसित होऊ शकतात. अभ्यासाच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. मुलांसोबत बसून अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा. रोज ठराविक वेळी अभ्यास करण्याची सवय लागल्यास सातत्य निर्माण होते. सातत्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि यशाचा मार्ग अधिक सुकर होतो. अभ्यासाची जागा शांत, स्वच्छ आणि विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर असावी. गोंधळ किंवा गोंगाटामुळे एकाग्रता कमी होते. त्यामुळे मुलांना अभ्यासासाठी योग्य वातावरण उपलब्ध करून देणं ही पालकांची महत्त्वाची जबाबदारी आहे. सलग आणि दीर्घकाळ अभ्यास केल्यानं मुलांवर ताण येऊ शकतो. त्यामुळे अभ्यासाचं छोटे छोटे सत्रांमध्ये विभाजन करा. यामुळे अभ्यास सोपा वाटतो आणि प्रत्येक टप्पा पूर्ण केल्यावर समाधानाची भावना निर्माण होते. केवळ वाचणं किंवा ऐकणं पुरेसं नसते. मुलांनी स्वतः वाचन, लेखन, नोट्स तयार करणं, आकृत्या काढणं, प्रश्न विचारणं आणि चर्चा करणं यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा. यामुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि लक्षातही राहतो. तसेच मुलांचं चिकित्सक विचार, क्रिटिकल थिंकिंग विकसित होतात. अभ्यासादरम्यान ठराविक अंतरानं विश्रांती घेतल्यास मुलांचा मानसिक थकवा कमी होतो. विश्रांतीनंतर ते अधिक उत्साहानं आणि एकाग्रतेनं अभ्यास करू शकतात. दूध, दही, चीज, फळे, ओट्स, ब्राऊन राईस, हिरव्या पालेभाज्या, सुका मेवा, अंडी, मासे, डाळी, कडधान्ये आणि भरपूर पाणी यांचा आहारात समावेश असावा. योग्य पोषणामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते, ऊर्जा मिळते आणि शारीरिक व बौद्धिक विकासाला चालना मिळते. दररोज किमान 8 तास शांत आणि सलग झोप मिळाल्यास मुलांचे मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. झोपेमुळे शिकलेली माहिती मेंदूमध्ये अधिक चांगल्या प्रकारे साठवली जाते. मुलांनी अभ्यास, खेळ किंवा इतर उपक्रमांमध्ये यश मिळवले तर त्यांचे कौतुक करा. योग्य वेळी दिलेली प्रशंसा मुलांचा आत्मविश्वास वाढवते आणि त्यांना पुढे अधिक चांगले करण्यासाठी प्रेरणा देते. पालकांनी मुलांच्या आवडीनिवडी समजून घ्याव्यात. ज्या विषयांमध्ये मुलांना अडचण येते त्यामध्ये योग्य मार्गदर्शन